विजय सूर्यवंशी यांच्या केळीच्या बागेमध्ये. आता केळी पीक म्हणलं की फार सेन्सिटिव्ह असतं आणि शेतकऱ्याला कळत नाहीत मग खतं किती द्यायची, पाणी किती द्यायचं, कुठले द्यायचं, याला अपूर्ण ज्ञान असते. आता हा जो माझ्यासमोर दिसतोय तो गॅलेलो कंपनीचा सॉईल मॉइश्चर टेम्परेचर आणि EC हे दाखवणार आहे. याची किंमत काय आहे तुमची? 4,000 रुपये. 4,000 रुपये किमतीचा आहे. हा गॅलेलो कंपनीचा सॉईल मॉइश्चर आहे आणि EC सांगतो हा एकतर मुवेबल आहे. म्हणजे तुम्ही या पिकामध्ये जर आज टेस्ट केला आणि तुम्हाला तुमचं दुसरं क्षेत्र आहे, ऊस असेल किंवा माळव्यातलं कुठलंही टोमॅटो असेल, वांगे असतील, अन्य कोणतंही पीक असेल किंवा फळबाग असेल, तर तिथं तुम्ही हा हे करू शकता. हा साहेब मला एक सांगा, हा इथला मी आज रिपोर्ट घेतला तर हा रिपोर्ट तुमच्या मोबाईलवर किती दिवस दिसणार? म्हणजे फर्टिगेशन कसं करायचं, पाणी किती द्यायचं? आता साधारणपणे काय असतं की बाबा हा लाईव्ह डेटा, मी जसं तुम्हाला बोललो तसं लाईव्ह डेटा आहे. तर तो तुम्ही जोपर्यंत दुसरं वेळेस तुम्ही ते चेक करणार नाही तोपर्यंत हा डेटा तसाच राहील, त्याच्यामध्ये फीड राहील. आणि जर समजा इन केस जर तुम्हाला असं झालं की बाबा आज पूर्वी 1 महिन्यापूर्वीचं पाहिजे डेटा जरी पाहायचं असलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो. याचा दुसरा फायदा तुम्हाला मी सांगतो, हा याला चार्जिंगची गरज नाही, हा एक तर मुवेबलच आहे. दुसरी गोष्ट आपल्या मोबाईलला ह्याचा डिव्हाइस मोबाईलवर चालतो. दुसरी गोष्ट आहे पॉवर बँकवरही चालतो. हे जे फायदे आहेत. आणि ह्या ज्या 3 कांडे आहेत, त्या 3 कांड्याचं तुम्ही वर्णन सांगा मला, काय आहे हे? हा याच्यामधला हा जो एक आहे ना तो EC चा सेन्सर आहे, एक टेम्परेचरचा सेन्सर आहे आणि हा जो आहे तो मॉइश्चरचा सेन्सर आहे. याला 3 सेन्सर आहेत, EC, मॉइश्चर आणि ह्याचं तुमचं टेम्परेचरचं, म्हणजे जमिनीचं तापमान किती आहे. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला कळू शकतं की पाणी आपली मोटर किती तास चालवली गेली पाहिजे, हे पण डेटा तो आपल्या मोबाईलला सांगतो. मला एक सांगा तुम्ही की ह्याला फर्टिगेशनचा अहवाल फिडिंग करायचा आहे? हॅलो, नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्हच आले ते बागा ते. हा जो वेदरचा डेटा केळीच्या बागेमध्ये लाईव्ह तुम्हाला फर्टिगेशनचं 15 दिवस शेड्यूल येतं त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याचा येतं हो, फिडिंगचा काय वॉटर टेबल फिडिंग वगैरे करण्याची काय गरज नाही. मॅन्युअली पण तुम्हाला जर करायचं असेल तर ॲपवर तुम्ही करू शकता, पण ऍक्च्युली ह्याला गरज नाही. हे ऍक्च्युली लाईव्ह डेटा कॅच करतो, लाईव्ह डेटा म्हणजे हे सॅटेलाइटवरून कॅच करतो. सॅटेलाइटवरून कॅच करतो. बघा आता ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो, ह्याला माती परीक्षण अहवाल फिडिंग करायची गरज नाही. हे सॅटेलाइटवरून तुमचा जो टेबल लँड आहे त्या टेबल लँड कशा प्रकारचे आहे सॅटेलाइट ह्याला सांगत असतं. त्यामुळे ह्याला माती परीक्षण अहवाल, सूक्ष्मद्रव्ये, मायक्रोन्यूट्रन्स हे फिडिंग करायची गरज नाही. हे तुमचा डेटा मातीमध्ये तुमचे घटकद्रव्य कुठले आहेत, कुठला फर्टिगेशन किती करायचं, एनचं किती, पीचं किती, केचं किती. आता EC मला साहेब सांगा, EC सदृढ मातीचा कमीत कमी किती असणं आवश्यक आहे? सदृढ माती म्हणजे चांगली मातीचा EC 2च्या खाली असणं गरजेचं आहे. मॅक्झिमम किती पाहिजे? मॅक्झिमम 2, मिनिमम किती पण, म्हणजे अगदी तुम्ही जेवढं जास्त बघा, ECचा फायदा काय होतोय? EC म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. जर तुमच्या जमिनीची विद्युत वाहकता व्यवस्थित असेल ती किती असली पाहिजे? तर कमीत कमी स्टेबल, म्हणजे जसा pH आपण कसा 7.5 ते 7 म्हणतो तसा स्टेबल हा 1 पाहिजे. 1च्या खाली असला उत्तम, पण 2च्या वर मात्र नाही पाहिजे. 2च्या वर जर तुमचा EC गेला, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढली, तर तुम्हाला फर्टिगेशन मुळे अपटेक करणार नाहीत. मग त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला? 2च्या पुढे EC गेलाय तर तुम्हाला NPKच्या बॅक्टेरिया सोडल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट ह्यात दुसरं एक सांगताय तुम्हाला, तो EC कमी करायला सॉइल कंडिशनर सोडल्या पाहिजेत सगळ्या बॅक्टेरिया. जीवामृत सोडू शकता, NPKच्या बॅक्टेरिया सोडू शकता, कार्बन सुद्धा सोडू शकता. हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला हे फर्टिगेशनचं सांगितलं, EC जर वाढला तर काय होतं ते पण सांगितलं, तो कमी कसा करायचा ते पण सांगितलं मी तुम्हाला. दुसरी गोष्ट आपल्याला एक विचारायची होती की हे 3 नॉब आहेत, हे 3 जे आहेत ह्याचं मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. हा मुवेबल आहे, म्हणजे आज तुम्ही इथनं तपासून काढून तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी. दुसऱ्या पिकाचं तुम्हाला करायचं आहे ते एक सांगितलं. मातीची फंगल म्हणजे बुरशीची कंडिशन पण सांगते हे, म्हणजे तुमची जमीन अपायकारक बुरशीयांचं प्रमाण किती आहे आणि पिकाला फेवरेबल असलेल्या, म्हणजे ट्रायकोडर्मा असेल, मायक्रोरायझा असेल, फुजेरियम बुरशी अपायकारक बुरशी आहे ना, मग तिचं पर्सेंटेज पण सांगण्याचं काम हा गॅलेलोचा सॉइल मॉइश्चर सेन्सर सांगतोय. ती एक महत्वाची गोष्ट आहे. आता फुजेरियम बुरशी जर वाढली तर मुळांचा विकास खुंटलेला असतो, म्हणजे पाणी आपटेकरण थांबणार, पीक तुमचं हे अन्न ग्रहण करणार नाही. म्हणजे पिकाचं तोंड काय आहे तर मुळं आहेत. मुळं काय करतात? पाणी आणि अन्न ग्रहण करत असतात. त्यात झायलोम आणि फ्लोएम, त्या अन्न ते नंतर मी तुम्हाला सांगेन. झायलम फ्लोएम काय काय करतात, पुन्हा हरितद्रव्य म्हणजे काय ते सांगेन तुम्हाला मी, ते नंतर सांगेन तुम्ही. पण ह्या मॉइश्चर सेन्सरचा इतकं भारी मला वाटलं की खरंच चांगला आहे मॉइश्चर सेन्सर आहे. म्हणजे ते EC महत्वाचं आहे, ECचं अत्यंत महत्वाचं काम आहे. दुसरी गोष्ट आपण चेक करूया, बघूया आता त्यांच्या मोबाईलवर डाटा कसा येतोय प्रॅक्टिकल पाहूया. आता मला एक साहेब सांग, आता हे एकच क्षेत्र आहे बघा, म्हणजे एकाच मालाचं क्षेत्र आहे, लांबी एक 2,000 फूट लांबी आहे वावराची, रुंदी कमी आहे,
पण इकडे केळीची झाडं बघा समोर दाखवा त्यांना झाडं ही किती उंची वाढलेली आणि ह्या टप्प्यातली झाडं कमी का वाढलेली. तर आपण ह्या गॅलेरोचा डिव्हाइस मॉइश्चर सेन्सर काय सांगतोय बघूया. तुमचा डाटा मला ओपन करून दाखवा मोबाईलवर. मोबाईलला कनेक्ट केलाय बरं का डाटा. आता हे डिव्हाइस सेन्सरचा डाटा मोबाईलला ओपन केलाय. एसी किती सांगतोय तिथला 4.21. 4.21 हा. म्हणजे वाढला एसी खूप जास्त आहे. हा, खूप जास्त झाल्यामुळे मी तुम्हाला मागाशी व्हिडिओमध्ये काय सांगितलंय आपटीकरण थांबलंय म्हणजे मुळं पाणी पण घेत नाहीत आणि टाकलेली फर्टिगेशन सुद्धा उचलत नाहीत. एसी वाढलाय. ऍक्च्युअली तो हा एसी 1 किंवा 2च्या खाली पाहिजे किंवा 1च्या खाली 80 85 95 पर्यंत पाहिजे बघा. इथं तुम्हाला दाखवलंय डिव्हाइसवर. दुसरं काय दाखवतंय आणखीन पाणी योग्य आहे. फर्टिगेशनचं काय सांगतंय का टेम्परेचर 34 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर मातीचं पण सांगतंय बघा. इथं दाखवा येते इकडे मातीचं टेम्परेचर दाखवतंय. ईसी दाखवतंय बघा. हे हा डिव्हाइस हे 3 गोष्टी तुम्हाला सांगतोय. म्हणजे पाणी तुम्हाला किती दिवसांनी दिलं पाहिजे 4 दिवसानं 5 दिवसांनी दिलं पाहिजे हे पण सांगतंय बघा तिथं. आता आपण जिथं झाड चांगलं वाढलंय आपण पुढे अशा यायला लावलंय बघा. आता इथं उंची झालं दाखवले तुम्हाला. मी आता उंची झाडाविषयी बघूया इथं काय आहे बघा. इथं आता एसी बघा इथे किती झालाय 0.94 बघा एसी झालाय. आणि ही किती झालाय डिवाइस चालतंय. हा डिव्हाइस हल्लाय ओके. आता 1.8. 1.8 आलाय बघा एसीचा. म्हणजे हे झाड वाढलं का वाढलं तर एसी कमी झाला. आता तुम्ही म्हणाला जमिनीचा एसी बदलतो का तर मातीनुसार हा एसी बदलत असतो. मातीच्या ह्याच्यानुसार. कारण 2000 फूट मी लांबी सांगल्या वाढायची तुम्हाला मी. याच्यामध्ये इथं जरा रान काळ आहे तिथं जरा मुरमाड आहे त्याच्या खाली वेगळं रान आहे. त्यामुळे हा तुम्हाला जो पट्टा दिसतोय काही हो दाखवायचा इकडे फिरवून हा पट्टा दिसतोय इथं झाडांची वाढ कमी झालेली आहे. तिकडे एसी 4 पॉईंट वर गेलेला आहे. तिकडे एसी 98 म्हणजे 1.8 वर आलाय. त्यामुळे इथं आपटेकरण झाडांनी व्यवस्थित केलेलं आहे. तुम्ही दिलेलं फर्टिगेशन व्यवस्थित झाड आपटे करतात. मुळांची वाढ व्यवस्थित होत्या. वापसा कंडिशन व्यवस्थित जात्या. इथं मात्र तसं होत नाही. इथं माती झालेला एसी हा वाढल्यामुळं 4.28 तुम्हाला मी मोबाईलवर दावलेला आहे. आपल्या कुठल्याही मोबाईलला कनेक्टिव्हिटी करायचं फक्त अँड्रॉइड मोबाईल पाहिजे एवढाच विषय जायचं. साधा मोबाईल चालणार नाही. साहेब घाला त्याचा मला ते एसीचं दाखवा. एसी कसा कमी करायचा हे सांगतो त्यांना. घालून दाखवा तिथं लागले घ्या क्लोज झाडा पैसे चालते बघा. ते बरोबरच ते हे केलेत बघा ते. आता इथं किती एसी आहे 1.38. 1.38 आहे बघा. प्रत्येक ठिकाणचा एसी वेगवेगळा येतो या बरोबर. तुम्ही आता पाठीमागे जाऊ तुम्हाला सांगतो मी. जमिनीचा एसी हा मॅक्झिमम 1 लागतो आणि जास्तीत जास्त 2 पर्यंत चालतो किंवा 1च्या खाली अतिउत्तम म्हणजे 80 96 हा लागतो. आता इथलं बघा एसी 4.28 तुम्हाला मी सांगितलं मग वाढल्या त्यामुळे हा आपटीकरण थांबले. तिथेही दाखवलं तुम्हाला. हा प्लॉट बघा. आता हे 2 ओळी भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही सेंद्रिय खतं भरपूर प्रमाणात वापरून एसी कमी करू शकता. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं एसी आपल्याला कमी करायचं तर बॅक्टेरिया जैविक फर्टिलायझर आणि प्लस सेंद्रिय खतं म्हणजे हिरवळीचे खतं पालापाचोळा कुजवणे पेंडीयुक्ती खतं हे जर वापरून तुमचा एसी कमी होऊ शकतो. होतो का 4000 रुपये किंमत आहे याची. आता तुम्ही म्हणाल मग हे घेऊन मैदानात बसवून काय करू मी. याचा फायदा काय होणार मला. फायदा तुम्हाला सांगतो. आज तुमचा एसी जरी वाढला तर तुमचा अमाप जो रासायनिक लागवडी जो खर्च करणार आहे तुम्ही पीक वाढणं म्हणून तुम्ही जादा खत टाकणार पीक वाढणं म्हणून तुम्ही जादा पाणी देणार पाणी कमी पडतंय म्हणजे हे अंदाज पंच सोडून द्या. हे एआयचं जवळजवळ 75% काम करते. एआय टेक्नॉलॉजीचा 75% हा डिव्हाइस काम करतोय आणि आपली फर्टिगेशन वाढते. कोणतं खत नेमकं किती प्रमाणात द्यायचं हे सांगते. पाणी किती प्रमाणात द्यायचं ते सांगते. इशी वाढला तर काय करायचं तुम्हाला मी सांगितलं ते सांगते. दुसरी गोष्ट ही सगळी सिस्टीम सॅटेलाइटवर आहे. म्हणजे तुमच्या एका टेबल लाईन कॅप्चर केला त्यानं या डिव्हाइसनं. हा बाबा टेबल लाईन त्यांनी कॅप्चर केलाय. ती कॅप्चर कोणतं सॅटेलाइटवर कॅप्चर करतोय. त्यामुळे इथला त्याला मातीच परीक्षांचा अहवाल जनरली म्हणतोय मी. ॲक्युरेसी राहू द्या थोडी. ॲक्युरेसी थोडंसं 1 2 3 19 20 चालू शकतं. पण जनरली टेबल लाईनचा हा मातीचा अहवाल ते कॅप्चर करून तुम्हाला सांगताय फर्टिगेशन कसं करायचं ते. त्यामुळे हा डिव्हाइस कधी पण फायदा ठरतोय. तुम्हाला एखादी 2-3 गोष्टी जरी कळल्या बुरशीनाशक म्हणजे बुरशी किती येतात ते कळलं लागवड कुठली टाकायचं ते कळलं तरी तुमचे पैसे भरपूर वाचतात. त्यामुळे हा डिव्हाइस कधी गॅस लेवलचा चांगला आहे बघा. याच्यामध्ये 24 प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत. आपण त्यातली 4-5 ऍप्लिकेशन पाहिली. एक ऍप्लिकेशन शेवटचं राहिले बघा. मधमाशीचं एक सांगू शकते जनरली तुमच्या त्या टेबल लँडमध्ये येते का नाही ते. दुसरी गोष्ट पीक वाईज जे रोग येणार आहेत ते शेतकऱ्याला अगोदर एक 8 दिवस 4 दिवस सूचना देते की तुमच्या समजा कोबी असेल किंवा मिरची असेल किंवा केळी असेल किंवा ऊस असेल तर ते 15 दिवस अगोदर तुम्हाला सूचना देते की हा रोग तुमच्या पिकाला येणार आहे असं संकेत करता येते. म्हणजे ते टेबल दाखवते तुम्हाला. आता हे एखादं समजा तुम्ही फीड केलं तर मोबाईलवर काही दाखवते तुम्हाला. साहेब ओपन करून दाखवा. हे आपण पीक ऍड केलेलं आहे. कोबी ऍड केलेलं आहे. कोबी ऍड केलाय. सूचनामध्ये गेला की तुम्हाला ते सगळं ओपन येते. कुठले रोग तुमच्या तिथे येऊ शकतात किंवा आलेले आहेत हे पण दाखवते ते.